आणि ही बघा आपली मेथी पेरलेली मस्त। पाणी जरा आपल्याकडे शॉर्टेज आहे ना, रविवारच काय ह्याला कोणा कामाचा जोश होतो काय समजत नाही मला। 1 वाटी भोपळा आहे तो। तेवढं बरोबर समजतं खायचं असेल तर। तेवढी हे नाही वाटत आहे, एवढं गरम असं वाटत नाही या स्वतःमध्ये। काय स्वतःमध्ये एवढं गरम नाही वाटत आहे, पण मी घालतो ना तर तशी गरमीची लगेच सोडवून शकतो। तो अंगावर पिट्ट असतो, हा खुल्ला आता म्हणून काय काय खाताय सकाळी सकाळी? खाऊ खायचं काम चाललंय? तिकडे तिकडे इकडे हो, ते तिकडे जाऊ। जातो बाहेर गेला, हा जा जा बाहेर खेळून जा, गेला शिरवा गेला, पटकन बाहेरून या, जा खेळ खेळून, लवकर या घरी। डोंगरात लाईन बघ दिसते, लाईन पाऊस समोर डोंगरात बघ कशी भिकाची लाईन बघ कशी दिसते। स्वेटर फक्त वर कर, स्वेटर घेतलंस ना काय बदला बेटा, चहा सांगेल, चहा आहे, खाऊ नाही तुम्हाला सारखं काय खाऊ पाहिजे खायला? कंबर दुखली वाटतं, गेली बसून ते जरा बसून आपली कामं नसते। चला आजचं काम झालं ना? काम झालं का अजून काय करायचं काय नाही, मला तो झाड लावायचं, कुठं लावायचं? कुठलं झाड? जास्वंदीचं? आणि हे मेथी दाखवू का? मेथी हा चला तुम्हाला मी दाखवते मेथी आपली उगवलेली। 1 मिनिट मी बाहेर चालली, शॉर्टकटने जाऊया आपण इकडनंच। ओ शेरू शेठ, आज रविवार आहे, वाग्या शेठ दोघांना गोड बोलून बोलून त्यांना आता बांधलेली आहे। चला थोडं थोडं आमचं काम केले चालू आहे, जसं जमेल तसं आम्ही आमचं काम करतो हळूहळू। आणि ही बघा आपली मेथी पेरलेली मस्त अशी उगवलेली आहे, ही बघा। आणि या मेथीमुळे कुणालचे बाबा जाम खुश आहेत। मुळा लावलाय, मुळा तुम्हाला दाखवते मी कसा लावलाय तो। म्हणजे ही जी मिरचीची रोपं आहेत ना, अळी केलेली आहे ना, तिथे तसं साईडने पेरलेलं आहे। आणि मी दरवर्षी याच पद्धतीने करते, छान प्रकारे रुजून येतो। आणि हा बघा हा बारीक बारीक दिसतो ना रुजलेला, सगळा मुळा आहे तो। असं एक 4-5 ठिकाणी लावलेलं आहे, म्हणजे कसं पाणी वेगळं टाकायला नको, पाणी जरा आपल्याकडे शॉर्टेज आहे ना, त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने करायचं। मग असं इथे पण थोडंसं लावलं आहे मुळा, आणि इथे पण थोडासा असा अळीमध्येच लावलेलं आहे, आंतरपीक घेतलं आहे आम्ही। तर काय झालं माहिती का, आपलं एक जास्वंदीचं झाड आहे ना, त्याला कीड लागली होती, मिलीबग ना। तर काल संध्याकाळी म्हणजे इथे होतं ते रोप, काल संध्याकाळी कुणालच्या बाबाने ते काढलं, जांभळ्या रंगाची जास्वंदी, आणि जेव्हा खोदून पूर्ण काढलं बघते ते खाली म्हणजे मुळाशी मिलीबग, त्याच्यामुळे ते काढून आहे ना ते तुरटीचं आणि कसलं पाणी त्यांनी तयार केलं आहे फवारणीचं। आणि ते बघा तिथे ना ते झाड आहे ना कटिंग बिटिंग करून ते तुम्हाला माठ दिसतो त्यात बघा ठेवलेलं आहे। कधी लावणार ते? इथे लावतो, हे सुकलं, हे झाड बरोबर झालं नाही ते काढतो, ते इथे लावून टाक ना, ह्या साईडला दुसरीकडे लाव कुठंतरी। त्याला काढतोय, ह्याला त्याला इथे टाकतो। हे पण झाड रोप आहे ना आणलेलं जास्वंदीचं, जरा ते काहीतरी झालंय त्याच्यामुळे ते जागा फक्त चेंज करतात। होईल ते जगेल, लावूया, जगणार, पाण्यात ठेव, नाही ना जगणार ते, होईल ते
त्याला पाण्यात टाकून त्या ठेवतो. हां ते पाण्यात आहे ना त्याला मुलं फुटतात. नाही नाही जगणार जगणार असं सगळं आहे. ए ए ए भाजी भाजी टिकून हे दोघं जण ना आले ना काय आम्हाला भीती वाटते. तुला सांगितलं हे दोघं जणांचीच भीती वाटते. आम्ही जिथे जाऊ ते मागे मागे, त्याच्यामुळे जरा सांभाळावं लागतं आपल्या वाघ्या शेरूचं असं आहे ते. तर अशा प्रकारे आमची थोडीशी शेती गार्डनची शेती चालू आहे. आणि अजून पण काय काय करायचं आहे बघा. हा इथे आहे ना वाफा, तो पण खोदायचा आहे. आम्ही कसं हळूहळू करतो. मग अशा तुम्हाला म्हटलं ना तिथे बघा कुणालच्या गावाने खोदून ठेवले ना, तिथे टोमॅटोची रोपं लावायची, पण ते आता नाही संध्याकाळी लावणार आहेत. सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. काल खड्डा खणला, आज त्यात शेणवर सगळं टाकलं आणि आता संध्याकाळी लावून घेणार. आता इथे पण खोदायचं आहे, दम लागतो ना, त्याच्यामुळे जरा हळूहळू करायचं असं आहे ते. आता मी हां हे बघा हे तुम्हाला दाखवते. पूर्ण झाड ना कटिंग करून घेतलं आणि भरपूर वेगळा सफेद सफेद दिसतात ना त्या पाण्यामध्ये, ते सगळं मिली बघायते मेलं असेल ना ते. काय वाग्या थांब ना बेटा जरा, बोलते ना मी सगळ्यांशी. कधी लावणार झाड? संध्याकाळीच लावायचं. आत्ता कुठे दिवसभर परत ऊन लागेल ना, संध्याकाळीच लावायचं. अजून आहेत त्याला मेली ती, त्यांना का आता राहिली नाही ती, त्याला ह्याच्यात टाकून ठेवलेलं ना म्हणून. आणि त्या कडुनिंबाला पण करूया आपण आज. कडुनिंबाचं पण चालू आहे आमचं. त्याला आता आज त्याला खोदणार आहे, माती जरा खुल्ली करून ठेवूया, जरा ऊन लागेल ना, ऐकलं का. आणि मग त्यात काय काय टाकायचं ते बघू, प्रयत्न चालू आहेत आमचे असं आहे ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर तुमच्याशी मी बोलते ना, तर हा वाघ्या बघा मला असा दिसतोय तुम्हाला, हा बघा इथेच आहे बसलेला. मला असा हाताने हे करतोय, म्हणजे असा खरडवतो, नखं मारतो असं हाताने. आज आमच्याकडे जोरशोरमध्ये कामं चालू आहेत. रविवारचंच काय ह्याला कोणा कामाचं आहे जोरशोरचं काय समजत नाही मला. मी असा विचार करते, म्हणजे सुट्टी असते ना कुणाला, तर म्हटलं चला आपण असं आरामात उठूया आणि आरामात सगळं काम करूया. रोज कसं लवकर लवकर असतं ना, पण नेमकी सुट्टी असते ना त्याच दिवशी ह्या दोघांना की नाही असं भरपूर कामाचा जोश येतो. असं सगळं आहे. मी पण सकाळी म्हणजे उठणार नव्हती, 6 वाजता अलार्म झाला, त्याच्यानंतर म्हणजे झोप लागत नाही आपल्याला. रोजची बघा लवकर उठायची सवय असते ना, की त्या टायमाला डोळे उघडतातच. तुम्ही रात्री किती पण उशिरा झोपा तरी पण ते डोळे ना आपोआप उघडतातच, असं सगळं आहे. तर कुणालने बघा आज सगळं हॉल क्लीन करतोय. त्याला मी काही बोललेलं नाही, कर बीर काय, तो त्याच्या मनाने सगळं करतो. त्याला धूळ वगैरे काय दिसली ना की त्याचं साफ करायचं चालू होऊन जातं. त्याला अजिबात घाण वगैरे असं आवडत नाही, असं आहे ते. म्हणजे आमच्याकडे तसंच आहे सगळ्यांचं, अजिबात म्हणजे घाण दिसली का सगळ्यांचं हे होऊन जातं वेगळं. त्यामुळे तो आता सगळं करतोय. सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेतला. तो टेबल आहे ना टीव्हीच्या खाली, तो ते घड्याळ वगैरे त्याचं मगापासून चालू आहे. मी ते बाहेर बसून गहू साफ करून घेतले. माझं गेले 2 दिवस झाले पिठाचंच चालू आहे, चक्कीचं. चक्की काल लावली होती, आज पुन्हा लावायची. काल संध्याकाळी लावायची होती, पण कुणालचे बाबा बोलले की नको राहू दे, काय सारखं करते कामच करत बसते, म्हणून संध्याकाळी मी तसंच ठेवून दिलं मग. आणि आत्ता मी जवळजवळ 5 किलो गहू बसून बसून साफ करून घेतले. म्हणजे सकाळी उठल्या तेच काम केलं. आणि काल भोपळा कापलाय ना, त्याच्या बिया तुम्हाला मी दाखवते. मस्त अशा बिया निघाल्यात ना, छान निघाल्या ना बिया एकदम. त्यातल्या काहीतरी मी त्याचा बियाचा ना गर आहे ना काढायचं आहे, तर थोड्या असं सुकत घालते. तुम्हाला मी दाखवते त्या बिया पण. चंगू मंगूला भूक लागली, आधी तुम्हाला मी ना आधी कुणाला दाखवते. हा बघा पोर माझा झाडू काढते बघा. सगळं क्लीन करून झालं. मी गहू साफ करत होते ना बाहेर, तर त्यांनी बसून बसून सगळं हॉल बिल हा सोफा वगैरे सगळं ओढलं नव्हतं. मी म्हटलं आवाज कसला येतोय म्हणून त्याला विचारलं, होतं सगळं साफ करत होता. घड्याळापासून सगळं हे बघा, घड्याळ पण स्वच्छ करून वर लावून झालं आहे. टायमिंग बघा 9 वाजायला आले. आज रविवार आहे ना आमचा. तर असं सगळं आमच्या घरामध्ये सगळेजण मिळून काम करतात. मी आता ना भांडी लावत होती, पण कुणालच्या बाबांनी हाक मारली म्हणून मी बाहेर गेली होती. आणि ह्या बघा, ह्या आपल्या भोपळ्याच्या बिया आणि ह्या चिबूडच्या बिया. ह्या चिबूडच्या बिया सुकवलेल्या आहेत आणि त्याचं गर की नाही मला काढायचं आहे. सगळ्यात आधी ह्या ज्या बिया आहेत ना त्या सुकत घालते.
ओके, तर उन्हामध्ये असंच ठेवते. त्यातला एक 10-12 बिया मी काढून ठेवणार, म्हणजे आपल्याला बियाणं म्हणून कामाला पण होईल. आणि बाकीच्या सुकून त्यातला मग गर आहे ना काढायचा. काय बनवायचं आहे कुणाला जेव्हा ना, एक ग्रेव्ही करायची. कसली ग्रेव्ही? कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही ना. ह्या बिया इतक्या छान आहेत ना, काय मस्त असं जाड जूड अशा बिया आहेत. विकत घ्यायला तुम्ही गेलात ना 10 रुपयाच्या मोजून 4 किंवा 5 बिया असतात. आणि ह्या जवळजवळ 100-150च्या आसपास आहे ना बिया आहेत. असं आहे ते. ह्यातला गर आहे काढायचा आहे बियांमधला. तर कुणालच्या गावाने कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बघा असते ना हॉटेलमध्ये, बघा भाजी बनवतात पनीरची ह्याची त्याची, म्हणजे कुठल्या पण भाजीमध्ये ती ग्रेव्ही वापरू शकतो. त्यांना ती हवे ग्रेव्ही बनवून त्यांनी कुठेतरी व्हिडिओ बघितला चॅनलवरती, यूट्यूबला कुठेतरी. तर ते 2 दिवस झाले असं त्या व्हिडिओच्या एकदम प्रेमात पडलेले आहेत. तर त्यांचं सारखं चालू आहे, ती ग्रेव्ही बनव. तर त्यात कसं गर वगैरे लागतो ना, काजू वगैरे असं काय काय लागतं आणि मगज बोलतात ना ते. त्यांना म्हटलं आपण ह्यातलाच गर काढूया, म्हणजे भोपळ्याच्या बिया आणि चिबूडच्या बिया आहेत, त्यातला गर काढून ती ग्रेव्ही आपण तयार करूया. पण ग्रेव्ही काय ते आज बनणार नाही, कारण आता मंगळवारी बाजारात जाऊ तेव्हा कांदे वगैरे सगळं आणावं लागेल सामान. म्हणजे थोड्याशा प्रमाणात मी म्हणजे बनवून बघणार आहे. आणि जेव्हा बनवीन ना त्यावेळेस तुम्हाला पण दाखवेनच मी. तर तोपर्यंत हे बाकीचं जे आहे ना ते सगळं तयार करून घेते. बिया वगैरे सुकल्यानंतर ते सगळं कसा गर वगैरे काढायचं ना, ते आज करायचा माझा विचार आहे. तुम्हाला पण दाखवीन मी. आज रविवार आहे, त्यांना म्हटलं जरा कुठे बाहेर बिर तर काही बोलतच नाही, ते स्वतः जाणार फिरायला. कुणाल झालं? चला जरा किचनचं आवरून घेते, नाश्ता बनवते. काय नाश्त्यामध्ये बनवायचं आज? आपल्या दोघांच्या आवडीचा. बाबा तर बाहेर देणार आहे. मॅक्रोनी ना, आमच्या आवडीचा पास्ता बनवूया आज. कुणालच्या बाबा जाणार आहेत बाहेर, म्हणजे तरळ्यात जाणार. त्यांना ते केस दाढी वगैरे पण करायचे आणि गाडीला काहीतरी ऑइलिंग वगैरे होतात ना गाडीच्या दरवाजांना, ते करायचं. त्याच्यामुळे नाश्ता ते बाहेरच करतील. त्यांना असं पण ते समोसा वडापाव त्यांना आवडतं खायला. चटोरे. चहा ठीक आहे. हा तर इथे बघा मी आता दूध ठेवलंय गरम करत. संध्याकाळच्या वेळेस मी हे करायला घेते. आणि ह्या बघा, ह्या आपल्या भोपळ्याच्या बिया चांगल्याशा सुकल्यात. यातल्या थोड्याशा बिया मी साईडला करून ठेवणार आहे आणि बाकीच्या ज्या बिया आहेत त्याचा गर काढून घ्यायचं आहे. आणि हा भोपळा काढून ठेवला आहे, हा मला किसून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी ना, म्हणजे भोपळ्याची ना खीर बनवते मी, म्हणून ते दूध आहे ना गरम करत ठेवले. किसून घेऊया फटाफट. जेव्हा जेव्हा आपल्या बागेमध्ये भोपळा तयार झाला ना त्या वेळेस मी त्याचे घारगे, परत पुऱ्या, भाजी, म्हणजे भाजी तर सगळ्यांना माहितीच आहे, पण गोड पदार्थ बऱ्याच वेळेला बनवलेले आहेत. आज असा विचार केला की आपण खीरसुद्धा बनवून बघूया. आणि खीरसुद्धा भोपळ्याची ना खूप छान बनते आणि घरात सर्वांना आवडेल ह्याची मला खात्री होती. तर भोपळा की नाही थोडासा किसून घेतला, म्हणजे वाटीभर भोपळा की नाही किसून घेतलेला आहे. आणि किसून झाल्यानंतर कढई गरम करत ठेवली आणि त्या कढईमध्ये अगोदर मी त्या बिया आहेत ना भोपळ्याच्या त्या भाजायला सुरुवात केलेली आहे. कढई गरम झाली की गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती आपल्या ज्या बिया आहेत ना भाजायच्यात. आणि जसजशा त्या बिया भाजायला सुरुवात होते, म्हणजे तयार झाल्या भाजून की तडतड असा आवाज येऊन त्या बिया की नाही फुटतात आणि बाहेर बघा असं उडायला पण सुरुवात होतं. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बिया आता की नाही फुटून अशी बाहेर पडली. मग त्यावेळेस आपण समजून जायचं की बिया आपल्या भाजून झाल्यात. तर बिया भाजून झाल्या आणि त्या बिया की नाही साईडला करून ठेवल्या. म्हणजे जास्त असा काही वेळ लागत नाही, 5 मिनटामध्ये बिया या भाजून ना होतात. आणि नंतरला त्याच गरम कढईमध्ये की नाही मी थोडंसं तूप टाकलं, म्हणजेच हे घरचं आपलं तूप होतं ते टाकलं. आणि मग त्यात आपल्याला भोपळा जो आहे ना तो भाजून द्यायचा आहे. खीर बनवते, खीर भोपळ्याची. कुणाला मला विचारतो आई काय करते, मी म्हटलं भोपळ्याची खीर बनवते. तर हे तूप आहे ना जरा विरघळू दे, फ्रीजमध्ये ठेवलेलं ना. आणि हा बघा, हा भोपळा किसलेला 1 वाटी भोपळा आहे तो. आता ह्याच्यामध्ये जरा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. मस्त असं सुगंध सुटलाय तुपाचा. आपलं घरगुती तूप आहे ना घरचं. जरा असं ना भाजून घ्यायचं चांगलं. स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं, जास्त गॅस असा फास्ट नाही ठेवायचा.
हा बघा भोपळा आता झाला आहे चांगला, तुपावरती परतून झालेला आहे. मी त्यातलं ते पाणी आहे ना ते सगळं सुकलं आहे. आता मी त्यात टाकते दूध. आता दूध पण कसं आपल्या अंदाजाने, म्हणजे आपल्याला पातळ हवे का घट्ट हवे त्याप्रमाणे इथे मी दूध टाकणार आहे. पण आम्हाला कशी पातळ हवे खीर, घट्ट अशी आवडणार नाही, त्याच्यामुळे दूध थोडंसं मी ते जास्त घालते. 1 वाटी भोपळ्याचा किस आहे ना, तर मला वाटतं जवळजवळ अर्धा लिटर, म्हणजे अर्धा लिटरपेक्षा कमी. चांगली जरा उकळी येऊ दे एवढं. आणि आता हा भोपळा की नाही चांगला असा शिजवून घ्यायचा स्लो गॅसवरती. नंतर ही साखर आणि बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे बदाम वगैरे ड्रायफ्रुट्स वगैरे ते आपण नंतर वरून घातलं तरी पण चालून जातात, मी नंतरच घालणार आहे. हे काळं काळं काय मला वाटतं बी पडली वाटतं. हे बघा काकडीची बी बघा त्यात होती ना. जरा उकळी येऊ दे. ही बघा आता उकळी आलेली आहे. आता मी स्लो गॅस करते आणि स्लो गॅसवरती जरा शिजू दे चांगली. आता खीर की नाही आपली शिजले, फक्त भोपळा शिजेपर्यंत ही मी खीरेनं शिजवले. अशी पातळ हवी. आणि त्यात मी आता हे मनुके, वेलची आणि माझ्याकडे बदाम आहेत तेच टाकते. कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, तर आमच्याकडे जरा पातळ आवडेल ना, म्हणून मग अशी मी पातळ केलेले. झाली आपली खीर तयार. आणि आता सगळ्यात शेवटी ह्या बघा आपल्या भाजलेल्या बिया, त्या आता मी ना तुम्हाला मी दाखवते कसं. हे बघा असं दाबायचं आणि असं मग खोलून ही जी वरती साल आहे ना ती निघते. थोडासा वेळ जाणार हे साफ करायला, अलगद करावं लागेल. हे बघा हे असा गर आहे ना काढून घ्यायचा अशा पद्धतीने. आता ह्या बियांचा गर काढायचा म्हणजे वेळ काढून बसायला लागणार आहे साफ करायला. पटकन काय ते होणार नाही आहे. त्याच्यामुळे आता कसं फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून मी 1-2 आहे ना तुम्हाला सोलून दाखवलं. बघा 2-3 मी केलं साफ. पण आता ह्या सगळं काम झालं ना घरातलं काम, मी बसून बसून ह्या साफ करीन. तुम्हाला मात्र नंतरला मी दाखवीनच. अशाच चिबूडच्या बिया पण करायच्या होत्या पण वेळ भरपूर जाणार, त्याच्यामुळे वेळ काढून सगळं करणार आहे मी. तर चला मग ताईंनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आणि एक मिनटं कुठे गेलं त्या बिया. तर थोड्याशा भोपळ्याच्या बिया बघा काढून ठेवल्यात, म्हणजे उगाच तुम्हाला परत प्रश्न पडेल की सगळ्या बिया भाजल्या काय. तर ह्या बघा ह्या थोड्याशा मी काढून ठेवल्यात. त्यातच आहे ना कलिंगडाच्या बिया पण आहेत असं मिक्स, म्हणजे आपल्याला नंतरला रुजवता येतील पावसामध्ये, त्याच्यामुळे साईडला करून ठेवतात. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.